गुड मॉर्निंग मित्रमंडळी. आज आपण राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी जात आहोत. राजमाची किल्ला मुंबईवरून साधारण 160 ते 170 किलोमीटर आणि पुण्यावरून 85 ते 95 किलोमीटर अंतरावर आहे. राजमाची किल्ला हा महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला आहे. लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाजवळ हा किल्ला आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा जुळा किल्ला आहे ना गमतीची गोष्ट. आजपर्यंत आपण मानवाची, प्राण्यांची, फळांची जुळी बाळे बघितली आहेत, पण जुळा किल्ला प्रथमच ऐकत आहोत. तर राजमाचीमध्ये श्रीवर्धन, उंच बालेकिल्ला आणि मनोरंजन सखल भाग असलेला असे 2 जुळे किल्ले आहेत. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक महत्त्वाचा आणि धोरणात्मक किल्ला असल्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे. राजमाचीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विलोभनीय काजवा दर्शन. दरवर्षी मे एंड ते जून महिना हजारो काजवे एकत्र लुकलुकण्याचा नैसर्गिक चमत्कार इथे बघायला मिळतो. म्हणजे काजवा दर्शनाची हीच योग्य वेळ आहे. पावसाळ्यात येथील धबधबे, उंच डोंगर, हिरवाई आणि मनमोहक पठार पर्यटकांना आकर्षित करते. ट्रेकिंगसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. लोणावळ्यापासून किल्ल्याचे अंतर साधारण 15 ते 16 किलोमीटर आहे. पण मंडळी, तुम्ही बघतच आहात की रस्ता कच्चा, खडबडीत खड्ड्यांनी भरलेला आहे. मला धड शूटिंग सुद्धा करता येत नाही आहे. गाडी खूपच हलत आहे. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य असल्यामुळे गाडीतून खाली उतरून शूटिंग करणे धोक्याचे ठरू शकते. गाडीचा काही प्रॉब्लेम झाला तर कुठून मदत मिळेल याची खात्री वाटत नाही. म्हणून आम्ही परत माघारी फिरत आहोत. राजमाचे किल्ला दर्शन परत कधीतरी नक्की करूया. मगाशी येताना एक सुंदर पठार लागले होते, तिथे परत जायचा विचार आहे. पावसाळ्यात त्या पठारावर पर्यटक खूप मज्जा मस्ती करतात. आपण पण जाऊन बघूया. मग येताय ना? चला तर मग. समोर राजमाची आहे. मित्रमैत्रिणींनो, खरं तर आम्ही राजमाची गडावर निघालो होतो जायला, पण रस्ता प्रचंड प्रचंड म्हणजे खूपच घाणेरडा आहे असं म्हणता येईल. आणि जर ही अशी परिस्थिती आत्ता आहे तर पावसाळ्यात काय असेल परिस्थिती असा प्रश्न आहे. आत्ता मी नीट शूटिंगसुद्धा करू शकले नाही गाडीतून येताना. इतका रस्ता खराब आहे, गदागदा हालायला होत होतं. म्हणून आम्ही परत फिरत आहोत. पण एका ठिकाणी मला हे सगळं खूप छान वाटलं म्हणून गाडी थांबवली इथे आणि हे शूटिंग करणं चालू आहे. अगदीच माझी खेप वाया गेली असं मला वाटत नाही, कारण हा एरिया पण खूप सुंदर आहे. कुठे आहोत आम्ही आम्हालाच माहीत नाही आहे. तरीही ही जागा मी एन्जॉय करू शकते. का माहिती आहे का? जांभळाचं झाड बघा, जांभळाची झाड आहेत, त्याला जांभळं आली आहेत. करवंदाला करवंद आलेली आहेत. आणि आता ही करवंद मी तोडून घेणार आहे. मस्तपैकी आंबट आंबट करवंद खायला मस्तच लागतात. हे बघा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इथे थांबलोय म्हणजे काय, खरंच मज्जा आहे. अनोळखी जागा, आजूबाजूला माणसं कोणी नाहीत आणि अक्षरशः लॉटरी लागल्यागत लागोपाठ 3 चिकटून झाडं आहेत. एक जांभळाचं, एक आळू या फळाचं आणि एक करवंदाचं. कोणीही बोलायला नाही. तुम्ही बिंदास खाऊन काढून करवंद खाऊ शकता, आळू घेऊ शकता, जांभळं खाऊ शकता. आपण आणि आपणच, कोणीही हटकायला नाही, कुणाचीही झाडं नाहीत. जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमधी पिकली करवंद. खरंच असा निसर्ग बघितला ना की मग त्या वेळच्या त्या गाण्यांची आठवण नक्कीच येते. तर काही ठिकाणी करवंद पिकलेली आहेत, काही ठिकाणी हिरवीगार आहेत, कच्ची. जांभळं
काही कच्ची आहेत, काही पिकलेली आहेत. हे बघा, लोणच्यासाठी तर अतिशय उत्तम.